एखादी व्यक्ती हा विधी करण्यासाठी विविध कारणामुळे असमर्थ असेल तर त्याच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही पर्यायाचा त्यानं वापर करावा. अगदीच काहीही शक्य नसेल तर रानात जाऊन सूर्यादी लोकपालांना गवताची काडी दाखवून पुढील प्रमाणे म्हणावं: माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती वगैरे काहीही नाही. मी सर्व पितरांना नमस्कार करतो. माझ्या भक्तीने सर्व पितर तृप्त होवोत. मी माझे हात वर केले आहेत. हे शक्य नसेल तर निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यानं पुढील प्रमाणे म्हणावं: मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा. आणि हेही शक्य नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून रडावे. हे सांगण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पितृपक्षात श्राद्ध हे करावंच. कोणत्याही विधीमध्ये श्रद्धा ही सर्वात अधिक महत्त्वाची असते. श्राद्ध विधीच्या संबंधाने श्रद्धेचं महत्त्व किती आहे हे ब्रह्मपुराणात एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तस्मात् श्राद्धं नरो भक्त्या शाकैरपि यथाविधी कुर्वीत श्रद्धया तस्य कुले कश्चिन्न सिदती. मनुष्यानं श्रद्धाभक्तीनं गवत वापरून जरी श्राद्ध केलं तरी त्याच्या कुळातील कोणीही दुःखी होत नाही.